तुम्हाला का करायचा होता हा कोर्स? ऍक्च्युली सर कसं आहे, आता माझं बॅकग्राऊंड आहे बायोलॉजी आणि मला माहिती की आता सध्या भाजीमध्ये काय काय कसं कसं भेसळ होतंय, काय होतंय, फर्टिलायझर काय काम करतात, पेस्टिसाइड्स काय काम करतात, केमिकल्स चांगलं मला माहिती आहे. बरं. बायोअक्युम्युलेशनचा एक प्रकार घडायला लागलाय आता प्रत्येक ठिकाणी आणि त्याच्यामुळे आपली हेल्थ इतकी खराब होते. मला ते माझ्या घरच्या कमीत कमी मुलींसाठी, माझ्या मुलींसाठी तरी, म्हणजे फ्युचरसाठी आता जरी नाही घडलं, म्हणजे समजा मला 6 महिने लागले शिकायला, बरोबर. तर आपलं तर गेलं, आता आपलं बायो अक्युम्युलेशन झालेलं आहे आपल्या बॉडीमध्ये. किमान आपल्या मुलांसाठी तरी एक व्यवस्थित त्यांना फूड मिळावं याचं हे माझं उद्देश आहे. बायो अक्युम्युलेशन म्हणजे काय की फूड चेन मध्ये कुठलीही आता फूड चेन आहे. आता आपण फर्टिलायझर मातीत घालतो, ठीक आहे, किंवा पेस्टिसाइड्स घालतो, ते फक्त भाजीतून आपल्या पोटात येत नाहीत. ते तिथून जातात ड्रेनेज वरून, पाऊस पडला की ते जातात नदीत आणि ते लगेच तिचं डिकम्पोजिशन होत नसते केमिकल असल्यामुळे, आणि तिथून एकदम पॉइझनस असतात ते जातात माशांच्या पोटात किंवा पाण्यातून आपल्याकडून येतात. आणि आपल्याकडे अशी फिल्ट्रेशनची सिस्टीम नाहीये की आपण ते पूर्ण गाळून काढू शकतो ते पॉइझन, पेस्टिसाइड्स वगैरे. तर ते सगळे येऊन काय होतात, स्लोली आपल्या किडनी, लिव्हर याच्यामध्ये अक्युम्युलेट होतात, साठून